नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत खिचडी। या ठिकाणी मी रात्री शाबू भिजत घातलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे संपलेत तर शेंगदाणे भाजून घेतलेत। या ठिकाणी बघू शकता मी 2-3 मिरच्या आणि मीठ या ठिकाणी बारीक करून घेणार आहे। नंतर शेंगदाणे चांगले छान असे भाजून दिलेत, मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत। तर दुसऱ्या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी मिरची बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता इथे। तर तेल गरम झालेलं आहे, तर आपण हे सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं खरपूस भाजून घेऊयात। त्यानंतर मी एका साईडला बटाटा चिरून ठेवला होता पाण्यामध्ये, तो या ठिकाणी टाकून घेऊयात। काही जणांचं कसं असतं ना, शाबू रात्रीचा भिजत घालायचं विसरून जातात, तर मग त्यावेळेस काय करायचं, सकाळी उठल्यानंतर शाबू भिजत घालायचा, 1 तास त्याच्यामध्ये पाणी तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं, छान अशी भिजून द्यायची। तरी देखील आपला शाबू छान त्या ठिकाणी भिजला जातो। आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित जर का तुम्ही वापरलं तर खरं शाबू हा कडक न होता किंवा खिचडी कडक न होता खूप छान मऊ आणि लुसलुशीत होते। या ठिकाणी बघू शकता मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आणि तो ना थोडा थोडा ना आपण शाबूमध्ये मिक्स करून घ्यायचा, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट इथे बघू शकता। आणि शाबू पण माझा कसा भिजला हे तुम्ही बघू शकता, खूप छान असा हा भिजलेला आहे माझा शाबू, बघू शकता तुम्ही। आपण थोडंसं ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ घालून घ्यायचं अगोदर। आपण बघूयात बटाटा शिजलेला आहे का। नक्की ट्राय करा उद्या तुम्ही, खिचडी खूप छान लागते। बटाटा आपला शिजलेला नाही आहे, आपण अजून एक वेळेचं झाकण ठेवणार आहोत आणि तो छान असा परतून घेणार आहोत। बटाटा खरपूस भाजायचा, जेणेकरून खिचडी खाताना खूप छान लागतो आणि तो दाताखाली कचकच भाजत नाही। तर आपण या ठिकाणी अजून एकदा झाकण ठेवून तो शिजवून घेऊयात। माझ्या हाऊसवाईफ लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी। बघू शकता इथे छान असा बटाटा आपला परतला गेलेला आहे, खरपूस असं भाजलेला आहे। आता याच्यामध्ये ना एकदम खिचडी म्हणजे शाबूचा आहे तर एकदम नाही टाकायचा, थोडं थोडं करून तो मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिरची वगैरे जे काय आपण टाकलेलं आहे ना ते छान मिक्स होईल। थोडं थोडं करून त्यात टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। ते बघू शकता तुम्ही, मी 1/2 किलोचा शाबू भिजत घातला होता, कारण आम्हाला सर्वांनाच खिचडी खायची होती ना म्हणून। आता वरून पण आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि तेलाची एक छोटीशी धार त्या ठिकाणी टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं। बघू शकता तुम्ही असं छान अशी खिचडी परतलेली आहे। पण लगेच गॅस बंद करायचं का नाही, काय करायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं त्याला छान अशी वाफ द्यायची जराशी, जेणेकरून ना ते अतिशय छान असं एकमेकांमध्ये ना असे मिरची वगैरे जे काय ना असं मिक्स होऊन जातं आणि छान खिचडी आपली लागते। मग बघू शकता गव्हाचा कलर आणि आताचा कलर, आपली खिचडी छान अशी परतली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही कशी मऊ लुसलुशीत झाली ती। तर आता आपण ही खिचडी आपण आपल्या डिशमध्ये काढून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। नक्कीच तुम्ही ही अशी छान अशी ह्या टिप्स वापरून उद्या नक्की गुरुवारी अशीच तुम्ही खिचडी करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल। असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ लाईफ, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघू शकता तुम्ही खूप छान झाली माझी खिचडी। तर थँक्यू सर्वांना माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया आपण लवकरच, थँक्यू।